मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग 7 मध्ये माजी सरपंच सौ कल्पना मुकेश खरात, सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। याबाबत अधिकृत अशी की सध्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 7 मध्ये येथील स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नियमित कार्यतत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात, माजी सरपंच सौ कल्पना मुकेश खरात यांनी जनहितासाठी जनसंपर्क कार्यालयाचे या ठिकाणी आज उद्घाटन केले। आज दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यालयाचे एस.आर. पाटील हायस्कूल या ठिकाणी एस.आर. पाटील हायस्कूल समोर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असून स्थानिक नागरिक जनतेने संपर्क करून या ठिकाणी आपल्या अडीअडचणी संदर्भात चर्चा करून अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नियमित कार्यतत्पर राहू असा विश्वास या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर उद्घाटन प्रसंगी माजी सरपंच सौ कल्पना मुकेश खरात, सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ खरात, श्रीराम तायडे, अरुण धुमाळ, नाना थोरात, अविनाश नागमल, रमेश बैसाने, भटू साडवे, भटू वाडिले, प्रवीण शर्मा, किशोर माडी, रवींद्र तावडे, प्रवीण पाटील, धनु वाघ, योगेश पगारे, नंदलाल मजदे, मोहन खैरनार, लोटन वाघ, प्रकाश खैरनार, अशोक रामराजे, राज साडवी आदी सर्व परिसरातील स्थानिक नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। विजय असो। महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो। हम तुम्हारे साथ। मुकेश भाऊंचा, मुकेश भाऊंचा, मुकेश भाई तुम आगे बढ़ो। मुकेश भाऊ तुम एक मिनट मुकेश भाई तुम आगे बढ़ो। मी राजीव हाके, धुळे महानगरपालिकेची निवडणूक घोषित झालेली आहे। वार्ड क्रमांक 7 SC महिला राखीव या जागेसाठी या भागातील प्रतिष्ठित नागरिक, या भागातील समस्यांची जाण असलेलं एक नेतृत्व माननीय मुकेश भाऊ खरात त्यांच्या सहचारीने कल्पनाताई खरात या मागील काळात वलवडी गावच्या सरपंच देखील राहिलेल्या आहेत। त्यांना या भागातील प्रश्नांची समज आहे, जाण आहे। एक सुशिक्षित आणि अभ्यासू असं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आज या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षीनं तरुणांच्या उपस्थितीत
या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. मी मुकेश भाऊ परिवाराच्या वतीने, कल्पनाताई खरात यांच्या वतीने इथं जमलेल्या परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. हे सर्व लोक या ठिकाणी आले, त्यांनी या ठिकाणी कल्पनाताई खरात यांच्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं या भागात कामं व्हायला पाहिजे होती तशी कामं दिसून येत नाही, आणि म्हणून हा कामाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर कल्पनाताई खरात यांच्यासारखं एक खमकं नेतृत्व, खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी मुकेश भाऊ खरात आहेत. मुकेश भाऊ खरात त्यांच्या पाठीशी असताना इथल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याची तडफ त्यांच्यामध्ये आहे, आणि त्या भूमिकेतूनच या भागातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात समर्थन कल्पनाताई खरात यांच्या उमेदवाराला मिळत आहे. मी सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानेल, सर्वांना मनापासून धन्यवाद देईल, आणि मुकेश भाऊ खरात आणि कल्पनाताई खरात यांच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं आवाहन करेल की आपण शेवटपर्यंत साथ द्यावी. कल्पनाताई खरात यांचा विजय निश्चित. धुळे महानगरपालिकेची निवडणूक घोषित झालेली आहे. वार्ड क्रमांक 7 SC महिला राखीव ह्या जागेसाठी या भागातील प्रतिष्ठित नागरिक, या भागातील समस्यांची जाण असलेलं एक नेतृत्व माननीय मुकेश भाऊ खरात त्यांच्या सहचारीने कल्पनाताई खरात या मागील काळात वलवडी गावच्या सरपंच देखील राहिलेले आहेत. त्यांना या भागातील प्रश्नांची समज आहे, जाण आहे. एक सुशिक्षित आणि अभ्यासू असं एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षीनं तरुणांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. मी मुकेश भाऊ परिवाराच्या वतीने, कल्पनाताई खरात यांच्या वतीने इथं जमलेल्या परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. हे सर्व लोक या ठिकाणी आले, त्यांनी या ठिकाणी कल्पनाताई खरात यांच्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं या भागात कामं व्हायला पाहिजे होती तशी कामं दिसून येत नाहीत, आणि म्हणून हा कामाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर कल्पनाताई खरात यांच्यासारखं एक खमकं नेतृत्व, खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी मुकेश भाऊ खरात आहेत. मुकेश भाऊ खरात त्यांच्या पाठीशी असताना इथल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याची तडफ त्यांच्यामध्ये आहे, आणि त्या भूमिकेतूनच या भागातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात समर्थन कल्पनाताई खरात यांच्या उमेदवाराला मिळत आहे. मी सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानेल, सर्वांना मनापासून धन्यवाद देईल, आणि मुकेश भाऊ खरात आणि कल्पनाताई खरात यांच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं आवाहन करेल की आपण शेवटपर्यंत साथ द्यावी. कल्पनाताई खरात यांचा विजय निश्चित आहे. जर परिसरातील नागरिकांनी मनावर घेतलं, धनशक्तीच्या मागे न जाता जनशक्तीला जर समर्थन दिलं तर निश्चित या भागाचं चित्र येणाऱ्या काळात बदलल्याशिवाय राहणार नाही. हम तुम्हारे साथ हैं, मुकेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तर निश्चित या भागाचं चित्र येणाऱ्या काळात बदलल्याशिवाय राहणार नाही.